त्यांची काट आपण सावरगाव साहेब, मतदान प्रक्रिया कशी चालू आहे? हा? मतदान प्रक्रिया कशी राबवली जाते म्हणलं? काय आहे, सकाळपासून आम्ही प्रत्येक मतदार राजा येतोय शांतते पद्धतीने आणि शिवसेनेचा अधिकृत उमेदवार आहे धनुष्यबाणाचा संतोष ज्ञानेश्वर चव्हाण यांना चांगल्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद आहे. कारण लोकांचं पाहण्याचा दृष्टिकोन असा आहे का भविष्यात या व्यक्तीकडून काहीतरी समाजाची चांगली सेवा होऊ शकते, म्हणून लोक चांगल्या प्रतिसादाने मतदान या ठिकाणी देतात. म्हणजे हे जिल्हा परिषद गटासाठी संतोष ज्ञानेश्वर चव्हाण हो. हे उभे आहेत आणि असं म्हणजे काही गोंधळ त्यांना नाही का मतदान प्रक्रियेमध्ये? नाही, अजिबात गोंधळ नाही. कारण मतदार राजा हा स्वाभिमानी आहे. कोणत्याही पद्धतीने दडपशाही कोणत्याही मतदार राजावर नाहीये. तो बिचारा त्याचं काबड कष्ट करतो, या ठिकाणी येतो, या बूथवर आल्यानंतर त्याची स्लिप घेतो आणि मतदान केंद्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी शिवसेनेला मतदान देण्याची भूमिका त्यांची चालू आहे. आता परवाची सभामध्ये एकनाथ शिंदे साहेब आलते. हो. त्यांनी संतोष ज्ञानेश्वर चव्हाण यांना एक एक चांगल्या प्रकारे त्यांनी शुभेच्छा दिली आणि त्यांनी मजमा बघून हे सांगितलेलं का हे बघून नाही का मला वाटते का हा आपलाच विजय आहे. म्हणजे याच्यावर तुम्ही काय म्हणजे तुमची काय झालंय, संतोष ज्ञानेश्वर चव्हाण हे एक वारकरी संप्रदायाला जास्त मानणारं व्यक्तिमत्व आहे. त्याच्यामुळे त्यांनी आतापर्यंत मतदारसंघामध्ये गेल्यानंतर कोणत्याही राजकीय ठशाबद्दल न बोलता रामकृष्ण हरी हा मंत्राच्या माध्यमातून जनतेपर्यंत ते पोहोचलेले. त्याच्यामुळे त्यांना लोकांचा प्रतिसाद ते एकदम व्यवस्थित एकनाथ शिंदे साहेबांनी जो शब्द दिला होता का तुम्हाला चांगला प्रतिसाद भेटणार आहे, कारण शिंदे साहेब महाराष्ट्रात काम करतात आणि हा उमेदवार शिंदे साहेबांच्या नेतृत्वात उभा आहे. आता यांचा म्हणजे जे मतदार आहे त्यांच्या मनात म्हणजे प्रत्येक मतदाराला आपला मतदान करायचा स्वतंत्र अधिकार असतो. काय बोलले मला कळलं. प्रत्येक मतदाराला स्वतंत्र अधिकार असतो मतदान करायचा. 100% ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं होतं आणि त्या संविधानामध्ये प्रत्येकाला अधिकार देऊन गेले ते. त्याच्यामुळे प्रत्येकाचा स्वाभिमानाचा अधिकार आहे, तो जातो बिचारा त्या ठिकाणी जाऊन त्याच्या पद्धतीने तो मतदान करतो. आता हे तुम्ही जे तुमचे उमेदवार आहे संतोष ज्ञानेश्वर चव्हाण, हा, तर हे जनतेचे प्रश्न कसे सोडवणार? म्हणजे सपोज करा ते निवडून आले, त्यांना तिकीट भेटलं आणि ते निवडून आले. आमचे 2 उमेदवार आहेत. पहिला उमेदवार जिल्हा परिषदला उभा आहे ते संतोष ज्ञानेश्वर चव्हाण आणि पंचायत समितीला दुसरा उमेदवार आहे ते प्रकाश मामा गिदे. हा, आमचे 2 उमेदवार आहेत. दोन्हीही उमेदवारांची एक नंबरला बटन आहे. त्या ठिकाणी लोक जातात, धनुष्यबाणाला मतदान करतात. पण ते मतदान झाल्यानंतर ज्या दिवशी निकाल होणार आहे आणि निकालात जे वोटिंग त्यांच्या समोर त्या ठिकाणी येणार आहे, हा विकासाचा विजय असणार आहे, कारण त्यांच्याकडे विकासाचं विजन आहे. आता हे म्हणजे विकासाच्या म्हणजे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि हे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि लोकांची समस्या जाणून घेऊन आणि त्याचा समाधान काढण्यासाठी हे सक्षम आहेत का संतोष? 100% सक्षम आहे. लोकांना असं काही कोणतेही प्रश्न नसतात. लोकांना लाईट, पाणी, रस्ते, आरोग्याचे काही प्रश्न असतात. या प्रश्नांवर जो लोकनेता काम करतो तो लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करतो आणि ते संतोष दादा आणि प्रकाश मामा गिदे ते करतात. ठीक आहे, धन्यवाद सर ही माहिती दिल्याबद्दल. हे मतदार म्हणजे हे कुठं होतं, एक प्रॉपर ऍड्रेस सांगाल का? हे आता तुम्ही ज्या ठिकाणी आमची बाईट घेताय हे जुन्नर तालुक्यामधलं आर्वी हे गाव आहे. या गावामध्ये शेतकरी वर्गातील सर्व मतदान आहे, वाड्या वस्त्यांमधलं मतदान आहे. हे सगळी मंडळी या ठिकाणी येतात आणि त्यांच्या नावाची नोंदणी मतदार यादीमध्ये चेक करतात आणि ते त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या गावाच्या अस्तित्वामध्ये ते त्या ठिकाणी जाऊन मतदान करतात. तुम्ही या ठिकाणी आलात, लोकशाहीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने लोकांचा उत्साह काय आहे किंवा प्रतिसाद काय याची जी माहिती तुम्ही घेताय, म्हणून लोकशाही चॅनलला आमच्याकडून शिवसेना परिवाराच्या वतीने धनुष्यबाण या परिवाराच्या वतीने आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.